आज मी केलेली आहे चटपटीत आंबट गोड सर्वांना आवडणारी, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी कैरीची पोळी, जी मला बनवायला 3 ते 4 दिवस लागली, पण संपली अगदी काही मिनिटातच. आंबा पोळीसाठी इथे मी 1 किलो तोतापुरी कैरी घेतलेली आहे, म्हणजे कच्चे आंबे घेतले तोतापुरी. ते स्वच्छ असे धुवून घ्यायचेत आणि मग पुसायचे आहेत एखाद्या कापडाने, आणि पुसून झाल्यावर हे पील करायचे आहेत. एखाद्या पिलरने सगळ्या साली त्याच्या काढून घ्यायच्या आहेत. सगळ्या साली काढून झाल्यावर आपल्याला याला एकदा पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे, कारण कैरीलाही थोडासा चीक असतो, म्हणून मी एकदा पुन्हा त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. आणि मग ह्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला. कसेही कोणत्याही साईजचे केले तरी चालतील. छोटे मोठे असे ओबडधोबड तुकडे करून ठेवायचे आहेत आणि मग हे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत. कुकरमध्ये यांना शिजवून घ्यायचे. दाखवल्याप्रमाणे एवढ्या साईजचे केले तरी चालतील. आता हे सगळे आपण जेवढ्या कैऱ्या आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेऊया. ही जी कैरीची बाट आहे ती पण आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे तीही कुकरमध्ये आपण शिजायला घालणार आहोत, म्हणजे आपल्याला पूर्णपणे जो गर आहे तो मिळेल. आता हे एका भांड्यात ठेवूया आणि मग सगळे आपण कैऱ्यांचे तुकडे करून ते एकत्र कुकरमध्ये शिजायला घालूया. इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये हे सगळे तुकडे घालते. त्याच्यासोबतच आपल्याला काही खडे गरम मसाले घालायचे आहेत. याच्यामध्ये मी काळी मिरी घेतलेली आहे, 7 ते 8 काळी मिरी घ्यायची आणि एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे हे ज्या कैरीचे तुकडे आहेत ते बुडतील एवढं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी पण नाही घालायचं आहे. झाकण लावून याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जास्त शिट्ट्या नाही करायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये हा अगदी त्यांचा गाळ होऊन जातो, म्हणूनच छोटे तुकडे केले, त्यामुळे ते पटकन शिजले गेलेत. आता हा जो गर आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. पाणी त्याचं एक्स्ट्राचं आहे ते आपण बाजूला काढून ठेवणार आहेत. हा जो गर आहे तो आपण काढून घेतला आहे, तो एका कढईमध्ये, म्हणजे ज्या कढईमध्ये आपण हे बनवणार आहोत त्याच कढईमध्ये डायरेक्ट हे गाळून घ्यायचं आहे. जो गर आहे तो, हे आपण मिक्सरला पण डायरेक्ट लावून बारीक करू शकतो, पण ह्याचा आधीच एवढा गाळ झाला आहे की मिक्सरला लावायची गरज नाही पडणार. हे जे काही एक्स्ट्राचा जो चोथा आहे तो आपण ह्याच्यात गाळून घ्यायचा, आणि जो गर आहे स्मूथ अशी पेस्ट आहे ती घ्यायची आणि चोथा फेकून द्यायचा आहे. आता ज्या कढईमध्ये आपण शिजलेल्या कैरीचा गर काढून ठेवला होता ती कढईच आपल्याला गॅसवर ठेवायची. आता हा गर आपल्याला अजून शिजवायचा आहे. शिजतानाच याच्यात आपल्याला साखर घालायची. इथे मी 1 कप साखर घातली. ही व्यवस्थित अशी मिक्स होऊ द्यायची. ह्याला पूर्णपणे विरघळू द्यायची आहे. ही विरघळली की हे पुन्हा थोडंसं पाण्यासारखं होईल. आपल्याला त्याला चांगलं शिजवायचं आहे, घट्ट बनवायचं आहे. इथे 1 अख्खा लिंबू मी ज्याचा फक्त रस ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. व्यवस्थित असं ढवळायचं आहे. आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. कंटिन्यू ढवळत राहायचं आहे, म्हणजे बॉटमला काही करपलं जाणार नाही, चिकटलं जाणार नाही. साईडचं जे आहे ते पण आपल्याला यातच टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. सतत ढवळायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे ताटामध्ये आपण जे ओतू तेव्हा ते खूप जास्त पाण्यासारखं नसलं पाहिजे. आता 1 चमचा चाट मसाला घातला आहे. चाट मसाला मिक्स करून झाला की यातच आपण हे जे चिली फ्लेक्स आहे, म्हणजे मिरची आपण कुटून घालणार आहोत. चिली फ्लेक्स आणि चाट मसाला घालून हे कैरीची जी पोळी आहे ती खूप अशी चटपटीत होते. हे छान असं शिजलं आहे, व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली. आता एक ताट घ्यायचे. ताटाला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे. इथे मी थोडंसं तूप घेतलं आहे, ते ब्रशने असं पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे. आणि जो आपण आता गर शिजवून ठेवला होता तो थोडा थंड झाला की या ताटामध्ये ओतायचा आहे. ताटामध्ये ओतायचं आहे, असा पातळ थर करायचा आहे. खूप जास्त पातळ नाही करायचं आहे, खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. अशी मीडियम साईजची पोळी होईल तयार, तेवढं करायचं आहे. त्याला व्यवस्थित असं सगळीकडे पसरवायचं आहे, आणि अशी पसरवून झालं की या ताटांना आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे उन्हामध्ये चांगलं कडक ऊन असेल तर एका दिवसात हे वाळून जातं. छान असं आपल्याला वाळवायचं आहे. मी हे घरातच सुकवलं होतं, म्हणजे फॅन खाली. मला कमीत कमी 3 दिवस लागले. बघा, छान असं फॅन खाली पण हे मस्त सुकून जातं. अगदी ट्रान्सपरंट माझा हातसुद्धा दिसत होता.
आता ह्याला छान असे कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये शेपमध्ये ह्याला कट करायचे आहेत. मी छान असे त्याचे लांब लांब स्ट्रिप्स केले. एखाद्या पिझ्झा कटरने ह्याला मस्त असं कट करायचं किंवा सुरीने असं कट करून आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण हे असे कट करून घ्यायचे आणि मग एखाद्या एअरटाईट जार किंवा काचेच्या जारमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्यायचे. हे बरेच दिवस टिकतं, पण हे आपल्या घरात टिकत नाही काही, कारण हे बनलं की हे दुसऱ्या दिवशी लगेच संपून जातं. त्यामुळे हे आंबापोळी, ही चटपटीत आंबापोळी नक्की करून पहा. खूप छान लागते चवीला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.